नमस्कार. माझं नाव जुबेर शेख. मी आज खूपच महत्त्वाच्या विषयावर माझे मत मांडणार आहे. ते म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे? मी ते पहिल्यांदा थोडक्यात तुम्हाला सांगतो, की त्याच्यामध्ये काय नेमके बदल करण्यात आले. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे की एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर होतं, त्याच्यामध्ये काही मेजर बदल करण्यात आले आहेत. जे लास्ट टाईम 1968 मध्ये करण्यात आले होते. 80मध्ये पण त्याच्यात थोडेफार बदल करण्यात आले होते, पण ते काही मेजर बदल नव्हते म्हणून त्याला आपण ग्राह्य धरलं नाही आहे. त्यानंतर 30 ते 35 वर्षानंतर 2020मध्ये त्याच्यात बदल करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ज्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे, की बाबा विद्यार्थ्यांचं जे सिलॅबस आहे ते सेंट्रलाइज होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे सिलॅबस कशा पद्धतीने असलं पाहिजे, ते आता त्याचं डिसिजन सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या अंडरमध्ये घेते, जो की आधी स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असायचा. जेणेकरून स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर तो एज्युकेशन हा विषय येत होता. तो काढून सेंट्रल गव्हर्नमेंट ते आता त्याच्यावर डिसिजन घेणार आहे. त्यानंतर त्यानंतर असं की बाबा MHRDच्या अंतर जे येणारं एज्युकेशन डिपार्टमेंट होतं, त्याचं नाव चेंज करून त्याला डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन असं देण्यात आलं आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस करण्यात आले, तर 10+2चं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याला चेंज करून 5+3+3+4 असं करण्यात आलं आहे. म्हणजे जे 10वीपर्यंतचे 10 वर्ष आणि त्याच्यानंतरचे जो 2 वर्ष होते 11वी-12वी, ते असं त्याचं जे मांडणी करण्यात आली होती ते चेंज करून 5+3+3+4 म्हणजे मुलगा आता वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शाळेत जायला सुरू करणार आणि सेकंड स्टँडर्डपर्यंत तो फाउंडेशन कोर्सेस त्याचे घेण्यात येणार, ज्याच्यामध्ये त्याचं फाउंडेशन पक्कं करण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये त्याला एंटरटेनमेंट बेसवर शिक्षकही त्याप्रमाणे ट्रेंड असतील की बाबा त्याला एंटरटेनमेंटमधून शिकायला भेटावं असं आणि विद्यार्थ्यामध्ये शाळेत जाण्यासाठी एक आवड निर्माण व्हावी, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतरचे 3 वर्ष त्यांची एक्झाम घ्यायला सुरुवात होणार आहे. त्यानंतरचे जे पुढचे 3 वर्ष असतील, जे की 3री, 4थी, 5वी नंतरचे जे 6वी, 7वी, 8वीचं वर्ष आहे, त्याच्यामध्ये त्यांना लँग्वेजेसमध्ये की रिजनल लँग्वेजमध्ये जर त्याला शिकायचा इच्छा असेल, तर तो रिजनल लँग्वेजमध्ये शिकू शकतो आणि नॅशनल लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिशमध्ये शिकायचं असेल, तर तो इंग्लिश लँग्वेज पण प्रिफर करू शकतो. लँग्वेज बर्डन हे असणं नसणार आहे. त्यानंतरची जी 4 वर्ष आहे, जी की खूप महत्त्वाची असतात, 9वी, 10वी, 11वी, 12वी. त्याच्यामध्ये त्याचे जे एक्झाम्स असतात, फायनल एक्झाम्स, त्या एक्झामच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करण्यात आलं आहे. त्यानंतर जे स्ट्रीमचा विषय असतो, की 10वी नंतर मुलं स्ट्रीम चूज करतील, सायन्स स्ट्रीम, आर्ट्स स्ट्रीम, कॉमर्स स्ट्रीम. स्ट्रीम हा प्रकार काढून टाकण्यात आला आहे. विद्यार्थी आता आपल्याला त्याला जो विषय पाहिजे तो विषय घेऊ शकतो. समजा मला सायन्ससोबत म्हणजे बायोलॉजीसोबत कॉमर्सचा अकाउंटन्सी घ्यायचा असेल किंवा जिओग्राफी घ्यायचा असेल, मी असं हे 4-5 सब्जेक्ट घेऊ शकतो. जे की एकदम उत्तम निर्णय जो आधीपासून असायला पाहिजे होता. पण ठीक आहे, तो आता फ्युचरमध्ये तो इम्प्लिमेंट करण्यात येणार आहे. ते एक उत्तम निर्णय म्हणून पुढे साकारण्यात येईल. त्यानंतर अजून असं आहे की बाबा सेंट्रलाइज सिस्टम झाल्यानंतर हे जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या पुढचं जे असणार आहे की UG आणि PG ग्रॅज्युएशनमध्ये पण काही स्टेजेस करण्यात आले आहेत, जे की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे असतं त्याच्यामध्ये चेंजेस करून ग्रॅज्युएशन हे 4 इयर्सचं म्हणजे 4 वर्षाचं करण्यात आलं आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी मुलाला सर्टिफिकेट मिळणार आहे. जे की फर्स्ट इयरला त्याला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, 2 वर्षाचं जर त्यांनी केलं तर ग्रॅज्युएशन डिप्लोमा, 3 वर्षाचं जर त्यांनी केलं तर ग्रॅज्युएशन डिग्री आणि 4 वर्षाचं जर त्यांनी कंप्लीट केलं तर ग्रॅज्युएशन रिसर्च, असं त्याची मांडणी करण्यात आली आहे. आणि जर काही कारणास्तव आर्थिक कारणं असतील किंवा काही भौतिक कारणं असतील, त्याच्यामुळे जर तो मध्ये शिक्षण सोडलं किंवा त्यांनी फर्स्ट इयरमध्ये कंप्लीट करून शिक्षण सोडलं आणि त्यानंतर 2 वर्षानंतर जर त्याला वाटलं की मला परत ती डिग्री घ्यायची आहे, तर त्याला परत फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची गरज नसणार आहे. तो सेकंड इयरपासून कंटिन्यू करू शकतो, जे की उत्तम निर्णय आहे. त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी 4 वर्षाचं जर त्यांनी डिग्री केली असेल किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल, तर त्याला फक्त 1 वर्षाचं PG करावं लागणार म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि जर 3 वर्षाचं केलं असेल तर त्याला 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल. आता विद्यार्थ्यांचं असतं की भाई BA, MA, BSc अशा डिग्री नसणार आहेत. त्याचं फक्त ग्रॅज्युएट तो ग्रॅज्युएट ग्राह्य धरण्यात येणार आहे किंवा ॲज अ पोस्ट ग्रॅज्युएट ग्राह्य धरण्यात आहे. त्यानंतर जे मेजर डिसिजन होतं ते म्हणजे MPhil हा प्रकार काढून टाकण्यात आला आहे. PhD ही 4 वर्षाची असणार आहे, ज्याच्यामध्ये काही फारसे बदल करण्यात आले नाही आहेत. आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे की इंडियन गव्हर्नमेंट आजपर्यंत एज्युकेशन सेक्टरमध्ये GDPचा 3% स्पेंड करत होती. तो वाढवून त्यांनी आता 6% म्हणजे 6% तो GDPचा खर्च करणार आहे एज्युकेशन सेक्टरवर, जी खूप आनंदाची बाब आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप बदल करायची गरज होती, जे की आपण म्हणतो की ब्रिटिश इंडियापासूनची जी इम्प्लिमेंट करण्यात आली जी गोष्ट होती, त्याच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं होतं. कारण एज्युकेशनचा मोटो काय विद्यार्थ्यांच्या डोक्यात बसला की बाबा फक्त जॉब. एज्युकेशन कशासाठी घ्यायचं तर जॉबसाठी. ते नसून शिक्षण कशासाठी आहे, शिक्षण का महत्त्वाचं आहे, विद्यार्थी घडवण्यात किंवा मुलगा घडवण्यात, एक सामाजिक नागरिक घडवण्यात शिक्षणाची किती महत्त्वाची भूमिका आहे, त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं होतं, जे की करण्यात आलं आहे. आणि ती खूप
कमालीची बाब आहे. पण कोणतीही पॉलिसी किंवा कोणतंही जर नवीन सिस्टम आपण इम्प्लिमेंट करत असू, तर तो 100% परफेक्ट नसतो. त्याच्यामध्ये संशोधनाची अजून काही गरज असतेच. पण आपण आपला त्याच्यामध्ये सहभाग आणि आपण त्याला कसं इम्प्लिमेंट करतो त्याच्यावर ते डिपेंड असतं. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची. शिक्षकांनाही आपला थोडासा दर्जा कमी करून विद्यार्थ्यांच्या लेवलला जायची गरज असणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही थोडंसं घरी अभ्यास करून घरी वर्गामध्ये जाऊन शिक्षकाच्या थोडंसं अपग्रेडेशन घेऊन त्याच्यामध्ये जे बोध जर त्यांचं जर एक जुळून आले, सूर जुळून आले, तर व्यवस्थितपणे हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, ते खूप सोयीस्कर असणार आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गरज असणार आहे, की बाबा त्याची प्रत्येक लेव्हलला स्क्रुटिनी झाली पाहिजे व्यवस्थितपणे. त्याच्यामध्ये कुठलेही बाह्य म्हणजे त्याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता त्याला जर आपण पूर्णपणे त्याला प्रामाणिक राहिलो, तर ती एक 80 to 90% अशी एक बेस्ट पॉलिसी म्हणून आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याच्याकडे आपण पाहू शकतो. तर असे निर्णय सरकारने घेतले आहेत, ते आजपर्यंत लागू का झाले नाही? तर त्याच्यामागचे काही कारणं होते, जसे की कोरोना आउटब्रेक झालं, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नसणं किंवा मग बजेटचा असणं. तर ह्या गोष्टी होत्या. पण त्याचा आजचा स्टेटस काय? तर महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या स्टेट्समध्ये त्याचं जे स्टेटस आहे इम्प्लिमेंटेशनचं ते 70 to 80% आहे. जे की 10-20% येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये ते होईलच. आणि आता ते लागूही करण्यात येत नाही. जसं की सेंट्रलाइज सिस्टम आता आपण लागू करणार आहे, की CBSE पॅटर्न यूज करणार शाळा. त्याचं आपल्याला एक मिळालंही आहे, की कोणत्या वर्षीपासून काय होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं असं, की बाबा हे लागू झाल्यानंतर त्याची आपली जी जबाबदारी आहे ते मानणं खूप गरजेचं आहे. तर आणि आजही बिहारसारखे स्टेट्स जे आहेत, बिहार आणि वेस्ट बेंगॉलसारखे स्टेट त्याच्यामध्ये आजही त्याचं 30 to 40%च आपण इम्प्लिमेंट करू शकलो आहे. तिथंही ते रॅपिड प्रमाणात झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि याच्यामध्ये काही पॉलिटिकल ग्रजेस येणार नाहीत, कारण अजून काही निर्णय आहेत जे घेण्यात आले आहेत NEPच्या अंडर, जे की बाबा फीस स्ट्रक्चरच्या बाबतीत असतील किंवा प्रायव्हेट स्कूल्समध्ये फीसवर पण गव्हर्नमेंट डिसिजन घेणार असे काही. आणि परत टीचर्सचं ट्रेनिंग असणार आहे, त्याच्यासाठी काही एक सर्क्युलर असणार आहे.